उपमुख्यमंत्री आपले अजित पवार यांनी जी जमीन घोटाळा आहे ते प्रकरण मागं घेतलं असं म्हटलं. जमीन आमच्याकडे आहे. मात्र आता दुय्यम निर्बंधक यांनी 42 कोटीचा दंड याच्यावर आकारला आहे. काय सांगाल? सरकारी अधिकारी त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी निर्णय घेतला असेल त्याच्याकडे काही मजबूत पुरावे किंवा काही गोष्टी असतील त्याच्याचा कसा निर्णय? सोयाबीनचा हमी भावाने खरेदीचा गोंधळ उडाला आहे आणि शेतकऱ्याची नोंदणी सुद्धा होत नाही. असं आहे. हे तुम्ही सोयाबीन गोष्ट सांगता. कापसाची काय स्थिती आहे? बाकीचं अन्य धान्य किती घ्यायचं याचं लिमिटेशन का? कापूस इतकाच घेऊ, सोयाबीन इतकाच घेऊ, हे सगळं धोरण जे आहे ते धोरण हे धोरण शेती आणि शेतकरी याच्या उत्पादकाचं नाही. आणि सोयाबीनच्या बाबतीत हमी भावनाचा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याची अस्वस्थता कास्तकारांच्यात नक्की. आपण प्रयत्न करूया, जन्म तयार करूया की जेणेकरून उत्पादकाला रास्त केलं आणि तो प्रयत्न पक्ष म्हणून आम्ही करू. शेतकऱ्याचा प्रश्न है, जिस तरीके से अतिवृष्टि को लेकर मराठवाड़ा महाराष्ट्र में पैकेज जाहिर किया, लेकिन अब तक भी जो पूरी तरीके से किसानों के खाते में नहीं पहुंचा है. कर्ज माफी का ऐलान 30 जून तक हुआ है. क्या लगता है सरकार ये सब कुछ रहेगी या टालमटोल करेगी? नहीं, जहाँ तक अतिवृष्टि की बात है, मैंने जिस एरिया में ज़्यादा नुकसान हुआ वहाँ के साथियों के साथ सदो जिससे डिस्कशन की और ये बात साफ होती है किसानों को जो मेरा देने वाला था वो पूरा मिला नहीं. कुछ लोगों को मिला और बहुत कम लोगों को. और नुकसान दो टाइप का है. एक नुकसान फसल खत्म हुआ, फसल खत्म हुआ. अरे वो थामा, फसल खराब हुआ और इससे भी ज़्यादा ये जो जमीन है वहाँ की जो मिट्टी है वो मिट्टी खत्म हो गई. इससे ज़्यादा नुकसान. तीसरा नुकसान कई नदी किनारे पानी उठाने के लिए इलेक्ट्रिक मोटर चाहिए और इलेक्ट्रिक मोटर वहाँ से गई. और चौथा नुकसान जानवर जो हो, चाहे गाय हो या भैंस हो, वो भी यहाँ बचे नहीं. इस सभी में जो सरकार ने मदद करने की आवश्यकता थी वो ठीक तरह से की. ऐसी बात किसानों के मुँह से सुनने के लिए मिलती नहीं. पिछले 3 दिन से जिससे छात्रे उसी एरिया में हैं उनका भी रिपोर्ट हमने देखा, उनका ही अनुभव हुई है. चलो, थैंक यू. पत्रकार परिषदेसाठी